जय श्रीराम. आयरा जाऊ दे उदे. तर मी काल माळावरली आईला गेलते. तर मग काल माळावरली आईला गेले तर थोडं मी कधी कुठं बाहेर जात नाही ना, त्याच्यामुळे मी काल थकून गेल्यामुळं तर मग काल मी काहीच नाही केलं. तर मग मी आज हे पहिल्यांदाच केलेत बेसनचे लाडू, बेसनचे लड्डू, बेसनाचे गोळे. तर मी पूर्ण व्हिडिओ टाकू शकले नाही. तर मी काय केलं, पहिल्यानं तूप घेतलं, 3 छटा तूप घेतलं, कढईत टाकलं, त्याच्यात आपलं हरभऱ्याचं डाळीचं पीठ चाळलं आणि तुपामध्ये कढईत टाकलं आणि भाजलं. खमंग भाजलं असं लाल होईपर्यंत भाजलं. मग मी मिक्सरमधून साखर काढली, 1/2 किलो साखर काढली. त्याच्यात 7-8 इलायची टाकली. इलायची टाकून मी मिक्सरमधून काढून घेतली. आणि मग हे आपलं बेसन हे आपलं भाजणं झालं की मग मी पीठ तुपात टाकून भाजणं झालं की मग मी त्याला थंड होऊ दिलं. थंड होऊ देऊन मी मग त्याला ती पिठी साखर केलेली होती ना इलायची टाकून शिनी, ती टाकली, मिक्स करून शिनी. तरी पण ते पहिल्यांदा केलं, माहीत नाही आपल्याला, तर असं आपला लड्डू हे तर बसं नाही गेला. तर मी काय केलं, मग थोडं उजूक त्याच्यावर तूप टाकलं, 2-3 चमचे तूप टाकलं. तर मग आपले हे असे बघा कसे लड्डू झाले, तर एकदम छान बेसनाचे लाडू, एकदम मस्त झालेत. लगे पाक आपल्या ह्याच्यात चाचणी करून टाकल्यावर मस्त झाले. तर एकदम करणं कोणतं अवघड नाही, फक्त कसं ध्यान धरून केलं ना सगळं पद्धतशीर होतं या. तर मी तुम्हाला एक फोडून बी दाखवते. बघा झालं का नाही? हा किती मऊ झाला, मस्त. खाऊन बी दाखवते. नाही खात नाही मी. या अगोदर माझ्या देवीला निवद दाखवते, तसं तर मी बघितलेलं आहे. मग आता नाही खाणार मी. आता देवीला निवद दाखवून नंतर मी खाणार. तर मी आधी बघा कसे आपले छान झाले का नाही बेसनाचे लाडू. चुकलं मुकलं मला राहू द्या, आणि ज्याला येत नाही ते ना माझ्याकडून शिकून घ्या. धन्यवाद, शुक्रिया. ऐरा जाऊ दे उदे. जय श्रीराम.